दे रे झाड जाई मग जळून ते राहू दे गेडा करून झाड हल्लक बघा लय मारीन काय काय फिरवायला फडा लागन त्या इकडे इकडे लागन ना जेसीबीला काल छटायला तू काय म्हणणं गच्ची बस तर मित्रांनो काय चाललंय आज आपण चालू रानामध्ये आपल्या छोटीशी जेसीबीने नाली खांदायची आणखी 2-3 काय ते काम आहे दुसरे दमन काढ भाऊ धरू का बाय बाय दमन चलो पाडशील मला तिकडे लावून द्या झाडाखाली इथं पत्र पडले ना लय मॅटर होईल बरं का मग होईल पण आपला चांगला लावायला गाडी शेड खाली का गरज आहे का लावायची आधीची शेड आपलं बरोबर नाही काय नाही पुन्हा मला सोलार खाली लावत शेड खाली नाही तर नाही सोलार खाली जमत नसते लावायला बरोबर आहे ना पडत नाही हे चालू थांब हे चालू हे चालू हा मामा भेट बस काही मला मामा पोलीस मामा लागलं फटका द्यायचा का म्हणले तुला चांगलं मारायला पाहिजे फटकन काय होत नाही जेसीबी आली होती नाली खांदायला मी मग तेच बघा आलतो बघा आमच्या इथे ढोराला किती चरायला मग आमच्या इथे ढोरत नाही तर आम्ही बैल इकून टाकले पाणी द्यावं लागतं ऊस सुकायला काय करपायला ही नाली आपल्याला इथून खांद्या चालू करायची इथून तर पार त्या पलीकडल्या टोकापर्यंत लय मोठी नाली आहे ही आणि त्या काठाला आपले एक बेंड आहे ते त्या जेसीबीला सांगायचे ते ऊस आपला आणि हेरान हे शेजाऱ्याचा तर आपल्या ही नाली खांद्याची होती दोघांच्या मधामध्ये समोर जेसीबी चालू आहे पैपलाईन फुटली कोणाच तरी बघा कसं पाणी यायला मग पैपलाईन फुटली इथं इथे एक झाड होतं पहिले बाबळीचं ते गेलं मोडून आता फक्त लिंबाचं एकच झाड आहे आपल्या रानामध्ये आणि ते पण आता जेसीबीवाला मोडते काय नाली खणताना दुसरं बघा आपल्या रानामध्ये एक पण झाड नाही कुठंच बरोबर खंदा मला सेंटरमधून हा सेंटर सरळ खराब आहे नंबर 1 मध्ये अनुवा भया त्या पलीकडे काढलं आपले बेंड आहे एकदम जो शेवटलाच तुमच्या मना बघा मोडा ना ठेवा एकदम शेवटला ते पलीकडे ऊस संपला का तिथंच आहे बघा म्हणजे एकदम त्या पलीकडे कोपऱ्याच आहे काय फिरवायला फडा लागन त्या इकडे लागन ना ओके एडास का रे लागन की तुला जेसीबीला काल छटायला तू कोण आहे काही भप्पर हाण वाढतो मोठमोठ्याचा झाड मोडतो ना का झाड राहते आपलं तुम्हाला गेल्या वर्षी माहिती का हे ऊस इकडे पडला होता आणि हे ऊस इकडे पडला होता मधामध्ये काय वाटत नव्हती राहील काहीच मग आम्ही अशी वाट केली होती मधातून डोराला ऊस नाही टाकला इथं का कडब्याची वळी होती मग आता ती ह्या वर्षी वळी तिकडे लावली आणि त्याच्यामुळे ती जागा खुली राहिली तरी पण आम्ही ऊस इथं लावला होता मग ती ऊस काय आला नाही तर तुम्हाला आपली कडब्याची वळी दाखवतो ह्या वर्षी आम्ही कुठे लावली तर ज्या वर्षी जी आपण आपली वळी लावलेली तिथं लावली तेव्हा ती तुम्हाला समोर दिसत असतं तेव्हा ती जवळ पुन्हा उदामून आकड्याच्या जवळ लावली होती बैलाला कडबा हे टाका सोपं जावा म्हणून लाईट आली आपल्याला आता मोटर लावायची आहे लाईट आलेली आहे शेतामध्ये तर तमन लाव मग हो लागली मोटर लागली आलंय ना ते आपण पाण्याने बंद करतो ते का ना खराब झालेली तुटी याची तर जिथं असा पाना लावायचा पाना लावला ना मग त्याला फिरवायचं असं अरे हे चालू झालं बघा आता तर बंद करायचं असं बंद करायचं इकडं काय म्हणला मग कंप्लीट 15 मिनिटे आपल्याला मोटर सुरू राहू द्यायची नंतर बंद करून टाकायची काय करायलास पाना थांब हाडपण पाना आपण इथे ठेवून देतो चालले पडते निरी मध्ये येडाच काय कपडे धुवायला नाही काय म्हणला मुंगा चावताना खाली हे बघा आमच्या रानात असं रे आपली हिरे आणि आपण विहिरीच्या पहिला सोलार पॅनेल लावलेले काय म्हणला काय म्हणणं गच्ची बस खत नाही करे खत पाडलीस काय सग बरं मग मजा करू दे बरं का काय पडली ना काय रे काय बिचा करत आहे दाखव हात पाठ बघ या दाखव असं करणं चाय पडली माहिती चाय बी हातामध्येच आहे काय आपलं सोलार पॅनल आहे सद्भाव कंपनीचं इतकं मस्त चालतं का नाही भारी याला 6 महिने झाले आणि आम्ही याला अरे वापरले आणि शेतामध्ये सीताफळ मग राहू दे रे जाई मग जळून ते राहू दे गेडा करून राहू दे रे माझे राहू दे मग या मग राहू दे बर का मग झाड हल्लं बर का झाड हल्लं बघा लय मारीन
हे बघ मारी मर का सीताफळाला फुलं पण लागत छोटे छोटे आणि 2-3 महिन्यामध्ये खायला येते तर मित्रांनो तुम्ही आमचं गोरं बघितलेलं असलं ना मोठं तर त्याला एखादं जाळी बघा बरं आपल्याला आम्हाला जाळी पाहिजे गाव की आम्ही बैल ऐकले तर आम्हाला गोरे घ्यायचे जरा एक गोरं आहे आमच्या घरचं मोटर बंद करू का म्हणलं 15 मिनिटामध्ये पण करा म्हणले ते अरे आपण आला तिकडून जाऊन आज चक्कर मारणार तरी आहे आपण आपली मोटर बंद करून टाकू का इकडे बाय काय कळत नाही बंद करून टाक मग क्या फिरो कर 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 काढ मग फटाफट काय करायचं तू गोट्या खेळायला काही मला माहिती नाही बोट कुठे काय म्हणला चल मग आता बस चल चल रे भाड्या पडशी मधामध्ये कुठं होता आपलं काम झालं इथलं आता आपण जाऊ घराकडे तरी मग इकडे दमन जर मला पाडशील मला ढेकळं जर आणली होईन गाडी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय